नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, आपण बघणार आहोत कांदा बाजार भाव. आपण बघतोय 13 जुलैचा कांदा बाजार भाव कसा असणार, कोणत्या बाजार समितीला आपल्याला बघायला मिळणार आहे की कसा बाजार भाव मिळालेला आहे. आपण सुरुवात करतोय की कोणत्या बाजार समितीमध्ये कसा बाजारभाव मिळालाय आणि कोणत्या बाजार समितीला कसा बाजारभाव असणार आणि काय असणार ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करतोय. आपण सगळ्यात पहिले अगोदर कोणती बाजार समिती आहे, कसा आवक आहे, कसा भाव भेटलेला आहे ते आपण बघूया. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणत्या भागातून व्हिडिओ बघताय कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले अगोदर आपण बघणार आहोत बाजार समिती कोल्हापूर. कोल्हापूर या बाजार समितीमध्ये 3,242 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 600 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,700 रुपये होता. अकोला या बाजार समितीमध्ये 944 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,600 रुपये होता. छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये 2,556 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 600 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,450 रुपये होता. चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये 500 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 2,800 रुपये, जास्तीत जास्त भाव 3,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 3,000 रुपये. मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये 15,777 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,700 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,100 रुपये. मनसर लोणी या बाजार समितीमध्ये 1,920 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 2,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 3,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,500 रुपये. तसेच विटा या बाजार समितीमध्ये 50 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 2,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 3,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,600 रुपये. सातारा या बाजार समितीमध्ये 108 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,900 रुपये. जुन्नर नारायणगाव या बाजार समितीमध्ये 48 क्विंटल चिंचवड या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,500 रुपये. खेड या बाजार समितीमध्ये 16 क्विंटल फुरसुंगी या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,800 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,000 रुपये. कराड या बाजार समितीमध्ये 249 क्विंटल हलवा कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,300 रुपये. सोलापूर या बाजार समितीमध्ये 17,575 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 3,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,650 रुपये. जळगाव या बाजार समितीमध्ये 365 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 625 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,377 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,500 रुपये. नागपूर या बाजार समितीमध्ये 1,000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 2,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,150 रुपये. कुर्डवाडी मोंडनिंब या बाजार समितीमध्ये 32 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,451 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,901 रुपये. परांडा या बाजार समितीमध्ये 725 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,500 रुपये. हिंगणा या बाजार समितीमध्ये 16 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 2,200 रुपये, जास्तीत जास्त भाव 3,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,880 रुपये. अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये 345 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 3,300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,150 रुपये. तसेच मित्रांनो, सांगली फळे भाजीपाला या बाजार समितीमध्ये जर आपण बघितलं तर 2,926 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,200 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,850 रुपये. त्याचबरोबर पुणे या बाजार समितीमध्ये जर बघितलं तर 9,730 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 900 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,700 रुपये. पुणे खडकी या बाजार समितीमध्ये 12 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 900 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,000 रुपये. त्याचबरोबर पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये 8 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 2,400 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,700 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,550 रुपये.
पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये 8 क्विंटल, माफ करा, पुणे पिंपरीची बाजार समिती आपली झाली वाटतं. पुणे मांजरी या बाजार समितीमध्ये 100 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,700 रुपये, जास्तीत जास्त भाव 3,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,200 रुपये. पुणे मुळशी या बाजार समितीमध्ये 857 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 800 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,400 रुपये भाव होता. वडूज या बाजार समितीमध्ये मित्रांनो जर बघितलं तर 25 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव होता 2,000 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 2,800 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 2,400 रुपये. मंगळवेढा या बाजार समितीमध्ये 194 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 420 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,000 रुपये. कामठी या बाजार समितीमध्ये 4 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 3,060 रुपये, जास्तीत जास्त भाव 3,560 रुपये आणि सर्वसाधारण भाव 3,310 रुपये. बारामती जाळोजी या बाजार समितीमध्ये 674 क्विंटल नंबर 1 या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,900 रुपये होता. शेवगाव या बाजार समितीमध्ये 520 क्विंटल नंबर 1 कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,800 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,100 रुपये होता. कल्याण या बाजार समितीमध्ये 3 क्विंटल नंबर 1 कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,800 रुपये, जास्तीत जास्त भाव 3,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,400 रुपये. शेवगाव या बाजार समितीमध्ये 580 क्विंटल नंबर 2 कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,700 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,500 रुपये. शेवगाव या बाजार समितीमध्ये 500 क्विंटल नंबर 3 या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये. नागपूर या बाजार समितीमध्ये 1,240 क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव नागपूर या बाजार समितीमध्ये 1,240 क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 2,500 रुपये, जास्तीत जास्त भाव 3,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,875 रुपये होता. येवला या बाजार समितीमध्ये 6,999 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,000 रुपये. येवला अंदरसूल या बाजार समितीमध्ये 4,893 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,260 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,850 रुपये. नाशिक या बाजार समितीमध्ये 4,176 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,451 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,050 रुपये. लासलगाव या बाजार समितीमध्ये 14,120 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,700 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,200 रुपये. लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये 6,360 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,418 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,200 रुपये. लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये 10,040 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,150 रुपये. मालेगाव मंगसे या बाजार समितीमध्ये 13,500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,370 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,750 रुपये. सिन्नर या बाजार समितीमध्ये 1,586 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,000 रुपये. सिन्नर नायगाव या बाजार समितीमध्ये 630 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,100 रुपये. रावरी वांबोरी या बाजार समितीमध्ये 7,526 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,800 रुपये. कळवण या बाजार समितीमध्ये 17,500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 3,050 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,100 रुपये. संगमनेर या बाजार समितीमध्ये 5,439 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,400 रुपये. चांदवड या बाजार समितीमध्ये 8,020 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,620 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,160 रुपये. मनमाड या बाजार समितीमध्ये 4,657 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,466 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,100 रुपये. त्याचबरोबर मित्रांनो लोणंद या बाजार समितीमध्ये 555 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 450 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,460 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,900 रुपये. सटाणा या बाजार समितीमध्ये 10,755 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,700 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,100 रुपये. कोपरगाव या बाजार समितीमध्ये 6,080 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,536 रुपये
आणि सर्वसाधारण भाव 1950 रुपये. नेवासा गोडेगाव या बाजार समितीमध्ये 27,419 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,700 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,900 रुपये. श्रीरामपूर या बाजार समितीमध्ये 11,792 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 800 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,500 रुपये. पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये 18,858 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 3,152 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,250 रुपये. त्याचबरोबर पिंपळगाव बसवंत सायखेडा या बाजार समितीमध्ये जर आपण बघितलं तर 3,975 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 900 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,830 रुपये होता. साखळी या बाजार समितीमध्ये 3,050 क्विंटल उन्हाळी कांद्याची जर आवक होती तर त्यामध्ये कमीत कमी भाव 1,400 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,800 रुपये होता. दिंडोरी या बाजार समितीमध्ये 414 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,700 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,350 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,150 रुपये. दिंडोरी वणी या बाजार समितीमध्ये 2,966 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,981 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,775 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,351 रुपये. गंगापूर या बाजार समितीमध्ये 3,790 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,435 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,820 रुपये. वैजापूर या बाजार समितीमध्ये 8,565 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 608 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,800 रुपये होता. देवळा या बाजार समितीमध्ये 7,885 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,655 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,300 रुपये. उमराणी या बाजार समितीमध्ये 16,500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 900 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,760 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,100 रुपये. नामपूर या बाजार समितीमध्ये 7,070 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,205 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,900 रुपये. नामपूर करंजाळ या बाजार समितीमध्ये 15,377 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,705 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,100 रुपये. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण 13 तारखेचा जो कांद्याचा बाजारभाव होता तो आपण बघितलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कोणत्या भागातून व्हिडिओ बघताय तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. जर अजूनही इथं कोणत्या पिकाचा जर बाजारभाव जाणून घ्यायचा असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन आणि चॅनलवरती कंटिन्यू राहा. धन्यवाद.